दूर जंगलाच्या मध्यभागी वसलेल्या अमृतपुरीच्या शांत गावात शक्तिशाली राक्षस राजा वृत्रा यांच्या नेतृत्वाखाली राक्षसांच्या टोळीच्या रूपात रहिवाशांना दहशतीच्या भावनेने वेढले. घाबरलेल्या आणि असह्य झालेल्या गावकऱ्यांनी देवांचा राजा इंद्र यांची मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना केली. सदैव जागृत आणि पराक्रमी असलेल्या भगवान इंद्राने त्यांची विनवणी ऐकली आणि आपले विश्वासू शस्त्र वज्र एक शक्तिशाली गडगडाट बोलावले. आपल्या भव्य हत्तीसह त्याच्या शेजारी इंद्र युद्धात उतरला. त्याच्या उपस्थितीने अगदी आकाश उजळले. इंद्राच्या शौर्याने प्रेरित झालेले गावकरी या लढाईत सामील झाले आणि त्यांनी एकत्रितपणे राक्षसी हल्ल्याचा सामना केला. वृत्राच्या काळ्या जादूने प्रेरित झालेल्या राक्षसांनी भयंकर युद्ध केले. वाईट जादू आणि शस्त्रे यांचा प्रवाह सोडला. पण इंद्राची शक्ती अतुलनीय होती. त्याने अथक युद्ध केले. त्याचे वज्र अचूक आणि सहजतेने राक्षसांना मारत होते. गावकरी पराक्रमाने लढले. इंद्रावरील विश्वासाने त्यांचे धैर्य वाढले. युद्ध सुरू असताना इंद्राचा पराक्रम उघड झाला. त्याच्या वज्राने राक्षसी किल्ले उद्ध्वस्त केली आणि त्याचा हत्ती कृपेने आणि शक्तीने शत्रूला पायदळी तुडवले. आपला पराभव समजून राक्षस घाबरून पळून गेले. पण इंद्राने गावाचे रक्षण करण्याचा निर्धार करून त्यांचा अथक पाठलाग केला. शेवटी वृत्र राक्षसी राजाने भरती वळवण्याच्या शेवटच्या प्रयत्नात इंद्राचा सामना केला. पण इंद्र तयार झाला. एका जोरदार प्रहाराने त्याने वृत्राचा पाडाव केला. त्याच्या काळ्या जादूचा नाश केला आणि राक्षसी शक्तींना अमृतपुरीतून हद्दपार केले. भूते पराभूत झाल्याने आणि त्यांची काळी जादू ओसरल्याने गावाचे रक्षण झाले. ग्रामस्थ आनंदित झाले. त्यांचे चेहरे आनंद आणि कृतज्ञतेने भरले.